काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या सोबत आहेत। नाना, बघतोय आपण शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधीबद्दल वादग्रस्त विधान केलेलं आहे। जो जीप छाटून आणेल त्याला माझ्याकडून 11 लाखाचं बक्षीस दिलं जाईल। कसं बघताय अशा प्रकारच्या वक्तव्यावरती? हा या महायुतीचा जो सत्तेचा माज आहे त्याचा हा एक परिचय आहे। एकीकडे हिंदुत्वाचं आम्हीच ठेकेदार असं म्हणणारी ही जी महायुतीचं जे सरकार आहे, हिंदुत्वामध्ये कधीही पण हिंसेला कधीही वाव दिला गेला नाही। पण यांच्या आमदार ज्या पद्धतीनं बोलतात आहेत त्याचं एक स्पष्टता आलेली की हिंदुत्वाचे नाहीत, हे सत्तापिपासू लोक आहेत, हिंदूच्या नावाने राजकारण करणारी लोक आहेत। आम्ही त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केलेले आहेत। तातडीनं शासनाने कारवाई करावी, नाही तर हे हिंसेचे पुजारी आहेत, हे गोडसेचे पुजारी आहेत। या पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्ष भविष्यात घेणार। पण एवढं मोठं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मुख्यमंत्री असतील किंवा त्यांच्या वरिष्ठ नेत्याकडून आतापर्यंत कुठल्याच प्रकारची प्रतिक्रिया आली नाही, याचा अर्थ काय समजायचा? बिलकुल, मी तुम्हाला सांगितलं, आम्ही आता पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल केले। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करायला लावलेले आहेत। आणि दुसरं महत्त्वाचं की काल राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीनं काल कर्नाटकाच्या इश्यूमधून एक फेक नेरेटिव्ह पसरवण्याचा, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला, त्याच्या विरोधातही आम्ही काल गुन्हे दाखल केले, पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केलेले आहेत। की कर्नाटकाची गणपती बाप्पाचा त्या ठिकाणी सरकार विरोध करते आहे। विसर्जनाच्या वेळेस ज्या ठिकाणी काही दंगल घडवण्याचा प्रयत्न काही माथेफिरू लोकांनी केला आणि त्या ठिकाणी गणपतीच्या मूर्तीची विटंबना होण्याची परिस्थिती, त्या काळात पोलिसांनी विटंबना होऊ नये आणि गणपती बाप्पाचा निरोप चांगला व्हावा हा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला। आणि त्याच गणपती बाप्पाच्या नावाने महाराष्ट्रातलं सरकार, महाराष्ट्रातले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राजकारण करायला पाहत होते आणि म्हणून काल त्यांच्या विरोधातही आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत। या कारवाई झाली पाहिजे, कारण की धार्मिक तेढ निर्माण करणं आणि राज्याच्या संविधानिक पदावर बसणारी लोक करत असतील ही गंभीर बाब आहे। त्यामुळे संजय गायकवाड असतील किंवा मुख्यमंत्री असतील की उपमुख्यमंत्री यांच्याकडून काय अपेक्षा बाळगाव्यात आणि म्हणून जनतेच्या दरबारात हा सगळा विषय आम्ही नेऊ आणि जनतेच्या दरबारात त्यांना शिक्षा देण्याची व्यवस्था करू। तुम्ही अदानी समूहावरती वारंवार टीका केली होती, काल पुन्हा एकदा जे आहे ते निर्णय झालेला आहे। अदानी समूहाला जे आहे ते इलेक्ट्रिक राज्य सरकार घेणार आहे, मोठं टेंडर लागलेलं आहे, अनेक कॉम्पिटिटर ह्या टेंडरमध्ये होते। म्हटलं अदानी समूहाने बाजी मारलेली पाहायला मिळते। आपण अदानी टेंडर तयार निर्माण केलेला होता आणि 19 त्याच्यातले मुद्दे अदानीने वगळलेत आणि त्याला कसं टेंडर मिळेल याच्यावरची सगळी प्रक्रिया केली गेली होती। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीच्या आदेशाचं पालन मोदीचं आणि अमित शहाचं केलेलं आहे, कारण की मोदीचं सरकार हे मुठभर उद्योगपत्यांसाठी काम करते आहे। त्याचा प्रत्यय या ठिकाणी आलेला आणि याचे सगळे परिणाम येणाऱ्या काळामध्ये या राज्यातल्या प्रत्येक वीजधारकांना महागडी विद्युत घेऊन भोगावं लागणार आहे। पण हे आम्ही चालू देणार नाही। या सगळ्या गोष्टीला अजूनही वेळ गेलेला नाही। सरकारने आपला निर्णय मागे घ्यावा ही भूमिका आमची आहे। मुख्यमंत्र्यांनी काल ऑफ द रेकॉर्ड पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे की महाराष्ट्राच्या निवडणूक ह्या 2 टप्प्यामध्ये होतील। कशा प्रकारचं बघताय? आता निवडणूक आयोगाचं सगळं त्यांनाच माहिती आहे, त्यामुळे आता निवडणूक आयोगाने जाहीर केलं पाहिजे आणि त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण ही जी परिस्थिती पाहतोय, ज्या निवडणुका येतील त्या निवडणुकीचं आम्ही स्वागत करू। धनगर आरक्षणाचा मुद्दा वारंवार पाहायला मिळाला। काल सह्याद्रीवरती बैठक झाली आणि मुख्यमंत्री बैठकीला उपस्थित होते। पुन्हा एकदा आदिवासीमधून धनगर आरक्षण देण्यासाठी हालचाली होताना पाहायला मिळत आहेत, तशी चर्चा सुद्धा काल झालेली आहे। धनगर आणि आदिवासीमध्ये भांडण लावण्याचं काम आम्ही स्वतः देवेंद्र फडणवीसांनी केलेला होता। तोच प्रयत्न आता एकनाथ शिंदे करतो आहे। त्याला एक आदिवासी संविधानिक कमिटी आहे, त्या कमिटीच्या थ्रू हा सगळा सर्वे आला पाहिजे आणि त्या माध्यमातून ही आरक्षणाची व्यवस्था केली जाते। माननीय राष्ट्रपती महोदयापर्यंत हे जाते आणि हायकोर्टाने त्याच पद्धतीचे निर्देश दिलेले होते। पण पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर या पद्धतीनं मताचं राजकारण करण्यासाठी हे करतात आहेत। आमची मागणी जी आहे की 50% जी आरक्षणाच्या मर्यादा त्या बाजूला केल्या गेल्या पाहिजेत। त्याच्यामधून आदिवासी आणि धनगरांमध्ये जो वाद निर्माण सरकारचा होतो आहे, या महाराष्ट्रात होतो आहे, तो आपोआप थांबेल आणि सगळ्यांना न्याय मिळण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होईल। आणि ही फक्त मताच्या राजकारणासाठी काल
जे धनगर मतं घेण्यासाठी केलेला अयशस्वी प्रयत्न आहे. गणपती उत्सव संपतोय आता, जागा वाटपाचा काय नेमकं बस आता तुमचं? 2 दिवसांमध्ये आम्ही जागा वाटपाची सुरुवात करू. पाहतो आपण 2 दिवसामध्ये आम्ही जागा वाटपाची सुरुवात करत असल्याचं नाना पटोले म्हटलं पाहायला मिळते. कॅमेरामन कृष्णा खापरे, राजेश सोने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.